विरारमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे। येथे दोन तरुणांनी एका इमारतीवरून उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे। विरारमध्ये एका निर्माधीन इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी मारत या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली। ही धक्कादायक घटना विरार परिसरात घडल्याची माहिती आहे। 20 वर्षीय श्याम सनत घोरई आणि 21 वर्षीय आदित्य रामसिंग अशी आयुष्य संपवलेल्या दोन्ही तरुणांची नावे असल्याची माहिती आहे। या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास विरार पोलीस करत आहेत। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आगाशी अर्नाळा मार्गावर विरार पश्चिमेकडे ओलांडा परिसर असून या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या इमारतीच्या खाली दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत। या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता। सोमवारी 8 ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे। या घटनेची नोंद अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा येथील रहिवासी असलेले श्याम घोरई आणि आदित्य रामसिंग हे दोन तरुण दुचाकीवरून ओलांडा परिसरात आले होते। या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। मात्र त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। हे दोन तरुण ओलांडा परिसरात का आले, कशासाठी आले असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असून यावर देखील ठोस माहिती मिळाली नाही। या प्रकरणी अधिक तपास अर्नाळा पोलीस करत आहेत। जो ओलांडा नाका आहे त्या परिसरामध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीचं काम चालू आहे। तिथून दोन मुलं खाली पडून मयत झालेली आहेत अशी माहिती मिळाली होती। तात्काळ पोलीस फोर्स जो आहे तो तिथे आमचे सर्व ऑफिसर पोहोचल्यानंतर आसपासचा परिसर जो आहे तो सर्व तपासण्यात आला। संशयास्पद काही आढळून आलेलं नाही। झालेल्या घटनेच्या संदर्भाने तात्काळ EDR जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास जो आहे तो तपास करण्यात येईल। मुळात कुठल्या कारणामुळं झालेला आहे या गोष्टीचा तपास चालू आहे आणि दोन्ही मुलं आहेत ही कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षाला शिकणारी आहेत मार्केटिंग। सुरुवातीची जी प्राथमिक माहिती आहे ती मुलं पडल्यानंतर तात्काळ त्या बिल्डिंगसाठी जो एक वॉचमन तिथे नेमलेला होता त्या वॉचमननी आवाज ऐकल्यानंतर ते पाहिलं आणि तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर साधारण 4 मिनटामध्ये आमचा स्टाफ जो है तो स्पॉटवरती पहुंचलेला है। तो यहाँ पे आके देखे तो मेरे बच्चे का एक्सीडेंट मर्डर हुआ है। समझ ये लोग बोले कि एक्सीडेंट वो अपने आप से सुसाइड किया है, मगर नहीं सर उसको मर्डर हुआ है। दोनों बच्चे को मर्डर हुआ है। सर हमारे घर पे वो लड़के आए, बोले इनका लड़का आया बोला कि अब आंटी हम लोग जा रहे हैं नीचे, अभी आ रहे हैं घूम के 10 मिनट में। और एक लड़की के चक्कर में ये सब सारा बवाल हुआ है, मुझे ऐसा लगा। बाद में पता चला कि मेरे लड़का बताया कि पापा एक लड़की थी उससे वो लोग का बीच में झड़प हुआ था। तो बीच में वो इनका लड़का बोला कि चलो भाई हमारा सॉर्ट आउट करवा, दोनों जन बोले दोस्त सॉर्ट आउट करवा दे आदि। तो लड़का मेरा बोला चल ठीक है हम करवा दे। एक बार इसके पहले सॉर्ट आउट करवाया था नवरात्रि में। तो अभी ये लोग सॉर्ट आउट कराने के बहाने पता नहीं कैसे भाई का इधर उधर गए ये लोग, इधर आने के बाद इधर ऐसा हो गया कांड। और उनके घर पे लड़की 12 बजे घर पे गई थी उसी दिन जिस दिन मर्डर हुआ। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।